श्री शिवलीलामृत अध्याय 11। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकादिकांतकी, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही भीती, त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी प्राण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिहे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवोनी। त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे। कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्षा गळा, पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले ताणी जे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी। काश्मीर देशींचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित। प्रजा दायाद भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर, लांछन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ती ऐसी लाभिजे कामिनी, सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, सुपूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघांची झाले नंदन, शिवभक्त उपगतांची। राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडेता। पंचवर्षी दोघे कुमर, लेबकिती वस्त्रे अलंकार, गजमुकुट माळा मनोहर, नाना प्रकारे लेबदिती। तब ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सदा। आश्चर्य करीती राव प्रधान, ध्यास का नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवगिती, ते सवेची ब्राह्मणांची अरतिती, घेती मागुती शिवदीक्षा। शिक्षा करिता बहुत परी तेन सांडिती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सगळे बेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेणे केली। जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर, ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करूनिया। जन्म जेये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहिले, पराशराचे फुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक।
विरंची सदटागुनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा ह्या लागे ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारी ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार घरा आला जाणूनी राव प्रधान सामुरे धावती साष्टांग नमुनी घराशी आणीती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंतीन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशीलाणू मात्र भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमर आणुनी गुरु प्रती दाखविले भद्रसेनी गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता ह्यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामींचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होगुनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचितयाने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी तिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंक राजस चंद्ररश्मी सम प्रकाश शय्याजिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवत दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ रूप डोलदिती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश्या असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्पता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष गत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवीत नित्य लक्षत्री गळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करली शिवासी याचकमनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवीत कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळले प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायण नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चरची सुहस्ते ऐवं तिच्या संगती गरुण त्यांजही घडतसे शिव भजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली तेधवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मौलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन
म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जान मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंगण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाली मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे ह्या लिंगाच्या प्रभे वरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदी लागूनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती सजन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारा बजा अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेत लागला अग्नी जन धावू लागले तहू कडोन एकची हाक झाली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला ओठ लवकरी येरी उठली घाबरी तब बातात मज चेतला तसा माझी उडी घालून कंठपास त्यांचे काढून कुक्कुट मरकट भिजले सोडून गेले पळून बनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी तुझे सौदागर महानंदी प्रती तेजवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घावरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दीन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण केस दिला आकाश बंधे गाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय मनमोनी ऐसे देखता महानंदा बोला दिले सर्व ब्रह्मवृंदा लुट दिली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिव ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला गबाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते माझा जटांचा भार तृतीय नेत्र वैश्वानर श्री झुळझुळ वाहे नीर अभयंकर महायोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ भटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला निजला ते व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरवती वरचेवर कंदुक झेलित तेवी 10 भुजा बसरोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा धने जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून भीमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा भीमानी बैसत दिव्य रूप पावोनी चैत नगरा समवेत चालिली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे
चिंतामणींची धवलगारे भक्ता कारणे निर्मिली. जेथे वोसनता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंद ते पावली. हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मरकट पूर्वींचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चरचून. त्यास पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावतील बहुतांश उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस येवढाच पुत्र आम्हास. परम प्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्पता. ऋषी म्हणे सत्य बोले न देख. परी तुम्हाची ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगात येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्राची 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणता. आज पासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल ह्या समयासी. राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार वक्षस्थळ पीती नृपवर. मग रायाची पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. नृप श्रेष्ठा न सोडी धीर ऐक एक सांगतो विचार. जय पंचभूते नभती समग्र शशिमित्र नभते तै. नभता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर अहं ब्रह्म मनोनिया. ते ध्वनी माया सत्य तेथुनी जाहले महत्तत्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टी करता द्रुहिण. तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वस्तित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले. सहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्रहा. मग संप्रदाये ऋषी पासोन भूतळी आला अध्याय दान. थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थी पावन. स्वर्गींचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते. जपतप शिवार्चन ह्याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर. पाठ सोडून यमकिंकर फिरते हिंडो लागले. मग यमी विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्क बाधी भेदी लक्षूण त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष. वाटे करावा शिवद्वेष तेने ते जागुनी यमपुरीस. महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती. शिवद्वेषी जे पाप मती ते अल्पायुषी होती.
नाना रीती जाचनी करा. शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्याला गुण आनोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांची कुंभी पाकी घालावे त्यांची रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे. ह्याकरिता भद्रसेनावधारी अयुत रुद्रावर्तनी करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तनी पूर्ण क्षोणिपाळा करी सप्त दीन राये धरिले दृढ चरण सदगद होऊनी बोलत. सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्या पासुनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सगळे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण ज्ञात ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यांच वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्टपती ग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणुनी उभा करीती. ऐसे लक्षायुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र गट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रबल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संध्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित चलन बलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाधिकारा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन. त्याची पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी सिंदूर विक्राळ गाढा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिखे. तो मद घेऊनी जात असता चौघे पुरुष धावुनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुली नसे. ते जे जैसे गभस्ती दिगंततम संहारीती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मदसोट दिले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषाची धरून करीत ताडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांची घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तजे गेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवध्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शीतली लगाती व्यपार. शृंगे भंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रांगना धडकती भेरी नादन मायेन भोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे. षड्रस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांची. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एक सरे. मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त. पुरे हेची ऐकिली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसूता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी
ही श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे ही निर्दैवास सापडे चिंतामणी क्षुरिता पुढे क्षीराब्धिये धावूनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपादी कयाधू हृदय रत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनी जान वंद्यजे का सर्वांते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्दश विद्या करतला मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दूसरा की हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडाग्नी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य आहुगनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्र सेन धावुनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पुजिला नारद मुनी राग उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंज वदन तीही मृत्यूनीला बांधोन तुझ्या पुत्राचे सुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिरे वीरभद्र मुख्य पाठविला मद देखता मृत्यू सपुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करुण आणित होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्पता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघोनी तत्पता कैसा आणित होतासी मग चित्रगुप्ता तुझे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षे मृत्युचिन्ह गंडांतर थोर होते ते महत पुण्ये निरसूनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडुनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमन गजमाध अपराधन कळता घडला ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पादला आनंदमय शक्तिनंदन राये सतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पढती त्यांची होय आयुष्य संतती त्यांची काळ न बाधेयंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या ऐवं महापाप पर्वत सत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वासिता गंडांतरे दूर होती ह्यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारी मग तो रामभद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राब जाणा जाता झाला तपोवना शिवनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी वैसवूनी करीत राव प्रधान नेले निरदीत विधिलोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदाची पावून राहिले शिवरूप होऊन हा करावा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान
त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधित सर्वताही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्यी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न भावा त्याच प्रसवोनी बांध झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक झाली ते आपल्या गृहात न आणावे आपण त्यांच्या सदनात न जावे ते त्यागावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला ह्या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा ह्या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंगन गीते कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादश अध्याय गूढः श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।